तर पोट्टियो, जसं की तुम्ही मागच्या पार्टमध्ये पाहिलं होतं, आपल्या मोठ्या दादाची एंगेजमेंट झाली होती आणि त्याच्यानंतर आपला इथून प्लॅन बनला होता अचानक मध्ये भयानक शेगावले जायचा. प्लॅन बनला होता म्हणजे आपल्या मनात आलं होतं आणि आपल्या मनात आलं की आपण मन मारत नसतो, म्हणून जास्त टाइमपास न करता आपली गाडी काढली आणि डायरेक्ट निघालो शेगावले जायले. आणि मी काय म्हणतो, जिथपर्यंत मी शेगावले पोहोचतो तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नशीन केलं तर तेवढं लवकर फॉलो करून टाक जा. जसं मग शेगावले पोहोचलो, सगळ्यात पहिले तर रणित भोले कॉल करून बोलावून घेतलं आणि तिथून निघालो आम्ही मंदिरात जायले. पोट्टी, तुम्हाला मी खरं एक मनापासून गोष्ट सांगतो, शेगावचा माया भाऊ अलगच लगावा आहे. इथं आपले महाराज आहेत ते तर पहिली गोष्ट झाली, पण दुसरी गोष्ट अशी झाली, इथं आपले एवढे प्रेमाचे माणसं आहेत. आता तुम्हीच पाहा ना, मी तोंडाले बांधलं होतं तरी या दादानं आपल्याला ओळखलं. मग इथं चुपचाप मध्ये या भाऊची भेट घेऊन घेतली आणि तिथून मंदिरात गेलो. मंदिरातून शांततेत महाराजांचं दर्शन घेऊन घेतलं. कसं आहे ना, शांततेत आता दर्शन घेऊन घ्या म्हटलं, कारण की 2-3 दिवसांना प्रकट दिन राहिला आणि तेव्हा एवढी गर्दी राहणार की दर्शनाला डायरेक्ट 6-7 तास लागतात. मग दर्शन घेऊन जसं बाहेर आलो, प्रणवू लागले शूट करायला आणि इकडे आपल्याला तेवढ्यातच किट्टू भेटला. म्हणजे कार्तिक, आपला लहान भाऊ, आणि हा इथंच गजानन महाराजच्या कॉलेजमध्ये शिकायला असते. मग याच्या अंग बोलतच होतो, तेवढ्यातच आपल्या इथं काही प्रेमाचे माणसं भेटले आणि येले विचारल्यावर माहित पडलं की भाई लोक मूर्तीच्या पुरचे आहेत. सगळ्याची मस्त भेट घेतली आणि त्यानंतर तिथून बाहेर आलो तर कार्तिक म्हणे, चल म्हणे आता जाता आता चहा पिऊन जाऊ. त्याला म्हटलं काही विषय नाही, तू 500 तर आपण पिऊनच घेऊ. इथं मग एका दुकानात जाऊन फुकटचा घोटभर चहा घेतला आणि मग त्याचा आणि त्याच्या मित्राचा निरोप घेतला. पोट्टियो, चला रे बा, आता मी घरी जातो. आणि मी काय म्हणतो, ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की कर जा. जय श्रीराम.